आज आपण बनवणार आहोत मटन चॉप्स। तर हे अशा प्रकारे हे चॉप्स आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हे मी जवळजवळ एक 2 तास 2 ते 3 तास होतील, साधारणतः 3 तास झाले असतील मी हे मॅरिनेट करून ठेवलेले, हळद मीठ आणि थोडंसं लिंबू घालून। आता आपण हे कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल घातलेले आहे। 2 चमचे म्हणजे तेलाचे 2 डाव, म्हणजे अशा प्रकारचे हे 2। आणि आता तेल छान गरम झाले तर आपल्याला थोडासा कांदा घालायचा, अगदी थोडा कांदा घालायचा आणि तो छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा। असं बघा लालसर झालेला आहे, फार पण अगदी लाल लाल करायचं नाही, असं आपल्याला गुलाबी होईल इतका असा खमंग वास यायला की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे टोमॅटोचे चॉप्स केलेले टोमॅटो। आणि छान त्याची अगदी असं तेही आपण एक 5 मिनटं छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। छान आपला असा मॅश झालेला आहे, तर आता आपल्याला हे चॉप्स ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। चॉप आपल्याला हे छानपैकी आपण हळद मीठ आणि लिंबू पिळून ठेवलेलंच होतं हे मॅरिनेटला, त्यामुळे आता सध्या तरी ह्याच्यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही। तर आता हे मस्तपैकी आपल्याला फक्त छानपैकी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे याच्यामध्ये फ्राय करायचे थोड्या वेळ, एक 5 मिनटं आपण छानपैकी हे परतलेलं आहे। ह्याच्यातलं सगळं ह्याला जे तिखट मिठाचं जे किंवा थोडंसं त्याचं आमचं पाणी असतं, हे जे सुटलेलं होतं ना पाणी, ते सगळं आपण आटवून घेतलेलं आहे, ड्राय करून घेतलेलं आहे। आणि आपण आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला ह्याची फ्राय करायची आहे, त्यामुळे ह्याच्यात जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। त्यामुळे मी इथं गरम पाणी केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि फक्त मी इथं एकच ग्लास, अगदी 1 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि आता आपल्याला ह्याला 3 ते 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे। हां, असं आपल्याला थोडासा कांदा असा लाल होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपले चॉप्स छान असे कुकरला शिजलेले आहेत। तर कांदा आपण असा छान लालसर भाजून घेऊया। सर आपला कांदा हा भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये घालायचे आपल्याला अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट मी इथं फक्त आपलं जे चॉप्स आहेत त्याच्याप्रमाणेच घालणार आहे। मी इथं 1 चमचा, फक्त पोह्याचा 1 चमचाची अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे। ती एक आपण 2 मिनटं फक्त अद्रक लसूण पेस्ट 1-2 मिनटं आपण छान परतून झालेली आहे, त्याचा वासही खमंग यायला लागलेला आहे। आणि हा मसाला 1 चमचा आहे, हा आहे कांदा आणि टोमॅटो मी वेगवेगळे असे भाजून घेतलेले तेलामध्ये, तो आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये ॲड करायचा आहे। कांदा वेगळाच भाजून घेतला लालसर होईपर्यंत आणि तो मिक्सरला बारीक केला। आणि टोमॅटो छानपैकी तेलात थोडा छान असा स्मोकी होईपर्यंत परतून घेतला आणि तो मिक्सरमध्ये वेगवेगळा असं बारीक करून घेतला आणि त्याची ही पेस्ट आहे। त्यामुळे हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटपाचा मसाला। हे आपलं ग्रीन वाटप आहे, खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना, असं मी ही 4 चमचे 3 ते 4 चमचे आपल्याला हे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगोदर। आणि याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे लाल तिखट। आपण तिखट हे आपल्या चवीनुसार, म्हणजे तिखटाच्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं आहे। मी ते थोडंसं स्पायसी करायचं आहे मला, त्यामुळे मी थोडंसं इथं 3 ते 4 चमचे मी घातलेला आहे। आणि आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटलं पाहिजे छान, म्हणजे तो खमंग असा भाजला जातो। आपला हा मसाला छान असा आपला छान परतून झाला आहे। हे साईडनं आपलं तेल सगळं मसाला सोडायला लागले आणि मसाला थोडासा असा शायनी झाला आहे। तर आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला, तो आपण जो आपण खडा मसाला आहे की नाही, तो भाजून आपण जस्ट लगेच आत्ता केलेला आहे, हा विकतचा नाही किंवा अगोदर करून ठेवलेला नाही, हा फ्रेश घालायचा आहे। त्यामुळे त्याचा एक फ्लेवर इतका सुंदर येतो ह्याच्यामध्ये। तर हा असं छान असा परतून झाला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे छानपैकी शिजलेले चॉप्स।
आपल्याला हे मस्तपैकी असं एकत्र करायचं आहे. आणि आपल्याला हे मीडियम फ्लेमवर आपल्याला आता हे असंच आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याला छान असा कट येतो बघा, मस्त असा. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं मीठ. आपण अगोदर ही मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं मॅरिनेटला, त्याप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. इथं आपण फक्त आता पाव चमचा मीठ घातलेलं आहे, कारण आपण मॅरिनेटला मीठ जवळजवळ 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं, 1 चमचा तर साधारण घातलेलं मीठ. तर आता हे आपल्याला छानपैकी असंच लो फ्लेमवर आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि बेल आयकॉनचे बटन लावून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.